हरिओम. माझे नाव आसावरी मीरा पंकज करंदीकर, दापोली उपासना केंद्र. मी 2000 सालापासूनच बापूंच्या उपासनेला येते. बापूंची ओळख म्हणजे माहिती आहे मला. बापू कळलेला आहे आणि बापूंना कधी सोडणारही नाही. त्यातला एक दुसरा छोटा एक अनुभव आहे की आताच्या ह्या रामनवमीच्या वेळेचा मी आणि माझा 13 वर्षाचा मुलगा आम्ही दोघेही आईकडे रामनवमी उत्सवासाठी गेलो होतो. आणि तिथे म्हणजे कार्यक्रम असल्यामुळे मी मुलाला सोन्याचं एक चेन घातली होती. आणि ती चेन म्हणजे आता जवळजवळ 5-6 वर्ष आम्ही खूप अडचणीत सगळे माझे दागिने हे बँकेत ठेवले होते. आणि बँकेतनं मी माझ्या ह्याच्याने सोडवून ते घेतलं होतं आणि पहिल्यांदाच त्याला तर आनंदाने अशी ती घातली होती चेन. तर ती चेन घातली आणि थोड्या वेळाने त्याने मला सांगितलं आई चेन हरवली. मी म्हटलं अरे बापरे आता काय करायचं, कुठे कुठे गेला होतास, काय काय केलं होतं सगळं सांग मला. त्यांनी सांगितलं पण कुठे काही चेन सापडेना. आणि माझ्या आईचं घर आणि समोर तिचा फ्लॅट अशी 2 ठिकाणं होती जिथे आमचा वावर होता. तर मग त्याला ती दोन्हीकडे शोधली, नाही मिळाली. मग नंतर बापूंचं स्मरण केलं. बापूंना म्हटलं आज बरेच वर्षांनी मी त्याला ते घातलं होतं, वस्तू छोटी होती पण त्याचं एक शेवटी जे कौतुक होतं ते सगळं म्हणजे आता हे झालं होतं. म्हणून मग मी बापूंना म्हटलं की नाही मला ती चेन सापडली केली पाहिजे. आणि त्या ह्याच्याने मी शोधायला लागले आणि समोरच्या फ्लॅटवर बेडवरती चेन मला सापडली. आणि बापूंना म्हटलं मी तुम्हाला हातवाली चेन सापडली, जवळ पेंडंट होते ते मिळणार नाही, छोटं होतं ते कुठे गेलं असेल, हरवलं असेल. नंतर मी इकडे घरी आले. समोरासमोरचीच जागा होती अशी. आणि घरी आल्यावर सांगितलं सगळ्यांना की चेन सापडली पण पेंडंट काही सापडत नाही, बहुतेक ते आता काही सापडणार नाही. आणि नंतर माझी त्याच्यावर 4-5 तास गेली. माझी वहिनी कचरा काढत असताना तिला ते पेंडंट सापडलं. आणि नंतर मग सांगितलं हे बघा ताई पेंडंट मला मिळालं म्हणून. आश्चर्य म्हणजे फ्लॅटमध्ये ती चेन सापडली आणि घरात इकडे पेंडंट. म्हणजे जर पेंडंट जरी निसटून गेलं असतं तरी ते कुठेतरी रस्त्यातच पडलं असतं, कारण समोरासमोरची अशी जागा होती. पण ते दोन्ही सेफ राहिलं आणि दोन्ही मला मिळालं शेवटी. तीही बापूंचीच कृपा म्हणे. दुसरं म्हणजे या 2 गोष्टींवरून मला असं कायम लक्षात आलं की बापू मला प्रत्येकाच्या हाकेला धावतोच जातो, फक्त ती हाक बापूंना मागलेली स्ट्रॉंग हवी. अशा या माझ्या लाडक्या डॅडींचे मी नेहमीच ऋणी आहे. आणि सदैव बापूंची सावली माझ्यावर राहो हीच माझ्या मुठाईच्या चरणी प्रार्थना. हरिओम. श्रीराम. अंबरी.